बनवायची आहे ना, मुगाच्या डाळीची खीर बनवायची आहे. त्याच्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे, साखर पण घेतली अर्धी वाटी, मीठ आहे, हे घरी बनवलेले तूप आहे आणि त्याच्यानंतर गूळ आहे आणि हे आपले ड्रायफ्रुट्स वगैरे, वेलची आहे आणि मनुके वगैरे सर्व आहे ते. आणि आता आपण ही ना मुगाची डाळ पहिल्यांदा भाजून घेऊया आणि नंतर धुवूया. आता ही अशी भाजून घ्यायची, तूप वगैरे नाही टाकायचं, तूप नंतर टाकायचं कारण आपल्याला ती धुवायची आहे ना पहिली म्हणून. बघा हा असा कलर आला पाहिजे. आणि आता ही गॅस बंद करते आणि जरा थंड झाले की धुवून घेते. आता या डाळीमध्ये आपण धुवून घेतलेली आहे, तर पाणी ओतूया. पहिली पाण्यातच ती शिजवून घ्यायची. आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते टाकून घेऊया आणि आता एकदम मस्त शिजवून घेऊया. ही बघा आता मूग डाळ मस्त शिजली. आता याच्यातनं वेलची जायफळ टाकून घेऊया. थोडीशी मीठ टाकायचं थोडंसं. त्याच्यानंतर ही आता फुल क्रीम ही बघा साय काढलेली आहे, ही ओतूया. आता हे सगळंच टाकून घेऊया आपण. हा गूळ आहे, साखर, गूळ आपल्याला पाहिजे तसा चवीप्रमाणे टाकायचा. गोड खात असेल जास्ती, कमी गोड पाहिजे तर कमी टाकायचं. त्याच्यानंतर आता तूप टाकूया. तूप टाक. आणि ही आता खीर एकदा थंड झालं ना की ती घट्ट ऑटोमॅटिक होते. त्याच्यामुळे सुरुवातीला पातळच ठेवा, थंड झाली की एकदम घट्ट होईल मस्त. आता हे ओलं खोबरं होतं ते मिक्सरला लावलंय, ते टाकूया त्याच्यामध्ये खिरीमध्ये. एकदम बारीक करायचं मिक्सरला लावून. झाली खीर तयार.